फुलाची पंडित मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नगौरी गौरी कुंभा चंदनाची रूपी तुम कुंडेश्वरा हिरे जडित मुकुट वर्षी आमचं दुसरं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही मोहीम घेऊन साफसफाई किंवा गडाची इतर कामं आम्ही करत असतो. आज वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे गडपूजन. या गडपूजनानिमित्त आम्ही गडाची साफसफाई वगैरे करून पूजन करतो. तसेच
नवीन नवीन कार्यक्रम सामाजिक काम वगैरे आम्ही करत असतो. यावेळेला तुम्ही सिटी ऑफ फ्लावरचे मेंबर सर्व आलेत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आमच्या शिवऊर्जा मित्रमंडळाकडून सगळ्यांचे आभार मानतो. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने रायगडमधील घोसाळे गडावर आपण सर्वजण आहात. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर गडपूजनाचा कार्यक्रम शिव ऊर्जा मित्रमंडळाने केलेला आहे ना. त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व रंगीत फुलांचे शहरचे आम्ही सर्व मेंबर्स इथे आलेलो आहोत. खरंच दळवी बंधू, सावंत बंधू, तुमचं सर्वांना धन्यवाद देतो की आम्हाला एक चांगल्या अतिशय ऐतिहासिक अशा वातावरणामध्ये तुम्ही आणलात. गडाची बऱ्यापैकी आपण एक माहिती घेतली. त्याच्यानंतर गडावरचे जे पाण्याचे जे टाक आहे ते सुद्धा बघितलं आणि खरंच एक आवड निर्माण झाली. 2 महिन्यापूर्वीच आम्ही अवचितगड आणि तिकडचा भवानीगड, चनेरचा बिरवाडीगड, त्या गडावर सुद्धा आमची एक चांगली सफर झाली. आणि ज्यावेळी आपण गडावर येतो त्यावेळी खूप आठवणी आपल्याला येत असतात. 350-400 वर्षाच्या मागे आपण गेल्यानंतर या गडावर काय असतील, काय वैभव असेल, ही कल्पना आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि प्रत्येक ह्या गडावर आपण जे दगड आहेत, माती आहे, ती खूप एक पवित्र आहे. आणि शिवाजी महाराजांच्या मला ह्या माहितीनुसार हे सर्व टेहळणी म्हणतो आपण, किंवा शस्त्रसाठा, शत्रूवर लक्ष ठेवणं, यासाठी हे आपल्या तालुक्यामधले गड आहेत. त्याच्यामध्ये आपला हे घेरासूर गड आहे, पालीचा गड आहे आणि अनेक गड सुद्धा रायगडामध्ये आहेत. आणि खरंच शिवऊर्जा मित्रमंडळामध्ये एक शिवाजी महाराजांकडून एक आपल्याला एक चांगली ऊर्जा, चांगली एनर्जी आपल्याला भेटते. आणि मंडळाचं नाव सुद्धा शिव ऊर्जा मित्रमंडळ आहे. आणि खरंच महाराजांचं नाव घेत आपण जन्माला आलेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या जाती धर्मातला एकही व्यक्ती नसेल की जो शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय जन्माला येत नाही. आणि आपण खरंच शिवाजी महाराज म्हटलं की 80-90 वर्षाचा एक तरुण म्हातारा सुद्धा एक पेटून आणि चेतून त्याच्यामध्ये ऊर्जा येते, इतके नावामध्ये हा ताकद आहे. आणि बाकी शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचे कवनं गोडवा आपण रोज गात असतो. परंतु माझं तर म्हणणं असं आहे की आपण जेव्हा मोठे जेव्हा प्रोजेक्ट हाती घेतो, महाराष्ट्र शासनाने घेतलेलं की अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय स्मारक, त्याहीपेक्षा आपले खरं शिवाजी महाराजांचे जे वैभव आहे, जे किल्ले आहेत, ते सुरक्षित आपण करायला पाहिजेत. पर्यटक येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजेत. परंतु दुर्दैवाने आपण ते आतापर्यंत करू शकलेलो नाहीत. आणि पुरातत्व विभाग अनेक गोष्टींना परवानगी नाकारतो. ही फार शोकांतिका आहे. का बाहेरचे जे मोठे विद्वान विचारवंत जे आहेत युरोपमधले, ते सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव जर आमच्या देशामध्ये असतं तर आम्ही अतिशय ते वैभव पूर्वीसारखंच आम्ही निर्माण करू शकलो. परंतु भारत आणि महाराष्ट्रामध्ये आपण ते करू शकलो नाहीत. परंतु प्रत्येक एक मावला, जसं शिवाजी महाराजांनी दगड डोंगर कड्यातून जसं एक मावला जमा केला, तसं आपण एक जण याच्यामध्ये संघटनेमध्ये, संस्थेमध्ये जर आपण सहभागी झालो, साखळी मजबूत झाली, तर नक्की ह्या चिऱ्यासारखा आपण शिवाजी महाराजांच्या मावल्यासारखं आपण काम करू. आणि ह्या गडाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य आपण टिकवण्याचा सर्वांनी आपण जो वसा घेतलेला आहे, जे संकल्प केलेला आहे दळवी बंधू, आणि खरंच तुमचं सर्वांचं खरंच खूप कौतुक आहे. कारण आपण आता सिटी फ्लॉवर्समध्ये आलो, त्याच्यामुळे इथे येण्याचा योग आला. आपण फिरतो प्रत्येक गड किल्ल्यांवर, पण कसे जातो, तुम्ही वेगळे जाता, आम्ही वेगळे जातो. परंतु भारावून गेलेले जे लोक असतात, शिवचरित्राने जे प्रेरित झालेले जे तरुण असतात, त्या तरुणांमध्ये जर आपण सर्वांनी सहभाग घेतला तर नक्कीच आपण इतिहासाला एक चांगल्या पुढच्या पिढीला आपण नक्कीच काहीतरी दीपस्तंभ म्हणून आपण ठेवू शकतो. आणि खरंच आम्हाला इथे बोलवलंच नाहीत, कारण बोलवण्याची गोष्टच नसते, प्रत्येकाने यायला पाहिजेत. आणि काल तुमचा मेसेजची पोस्ट मला सगळीकडे फिरली, त्याच्यानंतर आम्ही उत्स्फूर्तपणे म्हटलं ना आपण याचा सहभाग घेतला पाहिजेत. आणि छान वाटते गडावर. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.